यांना काही भिवू नका परमार्थ करायला. परमार्थामध्ये सिंहाचा वाटा आहे. अंजनी मातेने वृषमुख पर्वती अंजनी तप करी तप केलंय. तेव्हा हनुमंतरायासारखा भगवत रत्न जन्माला आला. तप असावं लागतं जीवनामध्ये. नगद नारायण बाबाने तपश्चर्या केली आणि पंढरपूरचा देव नारायणगडावर आणला. तपाची ताकद. जरांगे पाटलाने तपश्चर्या केली आणि तपाची ताकद. आरक्षण देणारा मालक स्वतः आमच्या जरांगे पाटलाच्या दारात आला आणि पाणी प्यावं. उपास सोडा. उपास सोडण्यासाठी, व्रत सोडण्यासाठी स्वतः मालक आमच्या जरांगे पाटलाकडे पाय पडत आला आणि किती खोके पाहिजे म्हणला. जाऊ द्या तिकडे. अरे जरांगे पाटील म्हणतात माझ्या समाजासाठी ही अंतयात्रा निघेल आणि नाहीतर एक आरक्षणाचा विजय तरी पाहायला मिळेल. ही घोषणा करणारे भक्त आणि भक्त जरांगे पाटील. विठाला अरे ही तपश्चर्याची ताकद. तुकाराम महाराज भगवंताकडे गेले नाही. देव तुकाराम महाराजांच्या घरी आले. देवाकडे जायचं नाही, फक्त भक्ती करा. सावता बाबांच्या मळ्यात देव जातोय, गोरोबा काकांच्या खळ्यात देव जातोय. स्वतःहून भगवान पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. धन्यवाद मृदंगाचार्य. टाळ्या का कीर्तन संपल्यावर वाजिता का? अरे चंद्र सूर्यासारखे वाजवणारी मंडळी, गंधर्वासारखी गाणारी मंडळी आणि राजा परीक्षितीसारखी श्रवण करणारी मंडळी. फक्त सांगणारा शुकाचार्य नाही. नसला तर येतं ऐका 2 तास. आज कीर्तनाला 7 म्हणजे 7 आहे. रोज कीर्तनाला 7 असते ती चिकनगुन्याची 7 तरी बरी. विठाला विठाला अरे आपण होऊन भक्ताला शोधित देव येतोय. फक्त भक्ती असावी. देवाकडे जाऊ नये. आपण देवाकडे पळत जातोय. देवा मी आलो. देव म्हणतो तुझा माझा काही संबंध नाही. तू तुझ्या घरातलं काहीतरी मागण्यासाठी आलाय. देव त्याच्याकडं असं पाहत सुद्धा नाही. देवाला भक्त आवडावा का भक्ताला देव आवडावा हेच नसलं कळत. गायीला गोचिड आवडतो का गोचिडाला गाय आवडते? गायीला गोचिड आवडत नाही, गोचिडाला गाय आवडते. का? रक्त प्राशन करायला मिळतंय म्हणून. त्या गायीला विचारा तुला गोचिड आवडतो का? ते म्हणते याला पहिला BSc लावून याचा मुडदा पाडा. अरे ती भक्ती श्रेष्ठ आहे. ज्ञानी त्वात्मैव मे मतम. भक्ताने त्या देवाला माझं म्हणावं. ती भक्ती श्रेष्ठ आहे. विठाला विठाला आपण होऊन तुकाराम महाराजांच्या घरी देव गेले. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार. कोप मोड की जर दरदरी तपान्या माझी रांधियल्या कन्या. दरदरी तपान्या माझी रांधियल्या कन्या. काय करू उपचार. हराने करे आणि एक यांना घालायला कीर्तन करायला असं नाचायला मागवलेले नाचायला. अरे महाराजांच्या घरची परिस्थिती काय आहे? सत्कार करण्यासाठी, भगवंताचा आदरातिथ्य करण्यासाठी हांडाभर पाण्यात मुठभर कन्या टाकल्या. किती घट झाल्या असतील? मुठभर कन्या हांडाभर पाण्यात. पण अंतःकरणामधला भाव पात्र टाकलं, कन्या वाढल्या इतक्या पातळ त्या दुसऱ्या पात्राला जे हरी घालायला जाऊ लागला. अरे भगवान म्हटलं मोठमोठ्या राक्षसाचा फडशा पाडला. पण हे महाराजांच्या कन्या ऐकनात. भगवान चतुर्भुज बनले आणि 3 हाताने पात्र धरलं आणि एका हाताने असा सपाटा लावला. भगवान म्हणले असा स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ कुठंच खायला मिळालेला नाही. याला फोडणी कशाची आहे?
भावाची फोडणी आहे. तुकाराम महाराज तृप्तीचा ढेकर दिला आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं मुखशुद्धी तुळशी दळ आणि तुका म्हणे मी दुर्बळ. भगवान मी दुर्बळ आहे. भगवान म्हटले तुम्ही दुर्बळ आहात पण मी समर्थ आहे ना. काय मागायचं ते मागून घ्या. अभंगाचं हेच दान दे गा देवा, हेच दान दे गा देवा, हेच दान दे गा देवा, हेच दान दे गा देवा. तुझा विसर ना बाबा, तुझा विसर ना बाबा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. मागणी आहे हे चिदान दे गा देवा आणि मराठ्याला आरक्षण द्यावा. देवाला सुद्धा हीच मागणी आहे. हे कलियुगातले देवच आहेत वर बसलेले, देवच आहेत. आणि म्हणून देवाकडे मागावं पण स्वतःसाठी नाही, परमार्थातलं मागावं. नक्कीच मागावं, मागितल्याशिवाय राहू नये. मग कोणाकडे मागावं, काय मागावं? ज्याच्याकडे मागायचं तो ऐश्वर्यवान असावा, उदार असावा आणि स्वतंत्र असावा. देणारा ज्याच्याकडे मागायचंय तो इतका ऐश्वर्य संपन्न असावा, मग मागणी व्हायला जात नाही. आमचा भगवान इतका ऐश्वर्य संपन्न आहे. ऐका एश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. ऐश्वर्यवान आहे, त्याच्या इतका ऐश्वर्यवान कोणीच नाही. पण उदार आहे का? अरे इतका उदार आहे. उदार तो ऐश्वर्य संपन्न आहे, उदार आहे. शत्रूला सुद्धा द्यायला माग पुढं पाहत नाही. शत्रूला स्वतंत्र आहे का? तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देसा देता न मनशी पात्रा पात्र. हे कैवल्य ही पवित्र वैरी आहे दिधले. मग उदार आहे, स्वतंत्र आहे. आपण उदार नाही, स्वतंत्र नाही ना ऐश्वर्य तर काहीच नाही. आपले स्वतंत्र आपल्या हातात काही नाही. सप्त्यावाले मागायला आले वर्गणी, वर्गणी. मी घरून विचारून येतो. घरी गेला विचारायला, हे वर्गणीवाले आलेत. वर्गणीवाले त्यांना विचारा किती द्यायची. हे पळत आलं. म्हणले किती द्यायची. वर्गणीवाला वाटलं देते काही नव्हते आता काहीतरी. किती द्यायची म्हणले काय तुमच्या वाट्याला फक्त 500 रुपये येतात. हा 500 रुपये होय. मग मी येतो घरून. ते परत घरी गेलं. म्हणले 500 रुपये. मग त्याला विचारा कोणाजवळ द्यायची. हे गोपनीनं गुंडा आणलेला पळत हे गुंडे गोपनीनं हाणले की पळत येतच. स्वतंत्रताच नाही. ते आलं कोणाजवळ द्यायचे. हे काय म्हणले हे रामभाऊ जवळ द्या. देतोय काय म्हणले. वर्गणीला वाटलं की देतोयच आता. ते म्हणलं थांबा थांबा मी घरून येतो परत. म्हणले ते रामभाऊ जवळ द्यायची. असं का म्हणले त्यांना सांगा सोयाबीनचं खळ झाल्यावर देऊ. तर सप्ताह होतोय बिट्या. अरे स्वतंत्रता नाही आणि उदार नाही. ही आपली जीवाची परिस्थिती. तसा आमचा भगवान तसा नाही. उदार आहे, ऐश्वर्य संपन्न आहे आणि स्वतंत्रता आहे त्याच्या देण्याच्या ठिकाणी. विठाला 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 विठाला. पण तुकाराम महाराज चकारात्मक मागणी मागतात. देवा द्यायचं असेल तर हेच दे, तुझा विसर न व्हावा. भगवान म्हटले एवढं चकारात्मक मागता याचं कारण म्हणले देवा तू अनेकाला फसवलेला आहे. भगवान म्हणले तुकाराम महाराज जरा तोंड सांभाळून बोला. कोणाला फसवलं
म्हणले यादी देऊ का? मागच्या सरकारने आरक्षण देऊ म्हणले तरी ते मध्येच घोटाळलं. अरे तुकाराम महाराज यादी दिली, कोणाकोणाला फसवलं? आढळपती बाळ बैसविला ध्रुव, आढळपती बाळ बैसविला ध्रुव, आढळपती बाळ बैसविला ध्रुव. याने तुझा साक्षात्कार करून घेतला, पण एकाला क्षीराचा सागर दिला आणि एकाला आढळपद दिलं, फसवलंय. उपमान्य उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव. उत्तानपाद राजाला 2 पत्न्या, एकीचं नाव सुनीती आणि दुसरीचं नाव सुरुची. पहिली सुनीती. सुनीती कोणालाच आवडत नाही, म्हणून वेळच्या वेळेवर पाऊस पडेना. धरणी मातेने पिके सोडली, गाई म्हशीने दूध देण्याचं कमी केलंय, जाऊ द्या तिकडे जायचं नाही आपल्याला. मांडीवर बसला मुलगा, सुरुची आली 2 तोंडात बसवल्या. मांडीवर बसण्यासाठी अधिकारी लागतो. ते आईकड रडत गेलं, आई ग मला अमक्या अमक्याने 2 तोंडात मारल्या, आणि वडिलाच्या मांडीवरून खाली ओढलं. अरे पहिला जीवनामध्ये गुरु कोण असेल तर आई हा जीवनामध्ये पहिला गुरु आहे. आईने सांगितलं, बाळा त्या काय मरक्या मांडीला घेऊन बसलास, असं आढळपद प्राप्त करून घे की त्या पदापासून तुला कोणीही बाजूला ओढणार नाही. आणि देवाचा साक्षात्कार होण्यासाठी न च लिंगम न च वयहा, वयाची मर्यादा नाही, फक्त एकनिष्ठीची मर्यादा आहे. विठाला विठाला. देव सुद्धा परीक्षा पाहत असतो आणि परीक्षेला उतरल्यानंतर त्याला भेट देत असतो. परीक्षा झाली हरिश्चंद्र राजा तारामती राणीची, परीक्षा झाली रोहिदास बाळाची, परीक्षा झाली देशभक्तांची, भगतसिंग फासावर गेले, परीक्षा झाली आमच्या पाटलाची, त्यांचं नावच येत नाही मला, मनोज जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटलाची परीक्षा झाली. म्हणून आरक्षण देण्याचा मालक मनोज जरांग्याच्या पायाला लागला, सोड बाबा उपोषण, आरक्षणाचा विश्वास देतो. अरे परीक्षा सोन्याची होत असते, लोखंडाची परीक्षा होत नसते. कसाला उतारल्यानंतर देव सुद्धा परीक्षा पाहून त्या भक्ताच्या पाठीमाग उभा राहतोय, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. बेटाला बेटाला आईने सांगितलं, जा बाबा त्या मधुवनामध्ये जाय आणि तपश्चर्या कर, तिथं भगवान नक्की भेटल्याशिवाय राहणार नाही. चिमुकला बाळ निघाला, वनामध्ये निघाला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद धन्यवाद, तुम्हाला साष्टांग दंडवत. विठाला विठाला. हा लढा नुसता एका एकट्या जरांगे पाटलाचा नाही, हा लढा सर्व अंतरवाली ग्रामस्थांनी परिसराचा आहे. प्रभू रामचंद्राने विजय मिळवला लंकेवर, त्या एकट्याने नाही, नळ नीळ जांबुवंत. छत्रपती शिवरायाने मावळे मंडळाची संघटना केली, विजय मिळवला. तसं आमच्या जरांगे पाटलाने सर्व या नळ नीळ जांबुवंत सहकारी मंडळ हाती घेतलेले आहे, लढा दिला. अरे आपल्या शेतातले सोयाबीन पाहिलं नाही, मोसंबी पाहिली नाही, ऊस पाहिला नाही, सर्व काय शेतातला माल उपटला. आणि 40 दिवस नुसतं या मराठा लढ्यासाठी सर्व समाज एकत्रित होऊन आणि आमच्या पाटलाच्या पाठीशी आहे, हे एक आश्चर्य या गावाचं सांगता येईल. विठाला विठाला विठाला. आईने पहिला उपदेश केला. अरे जीवनामध्ये आई ही आशीर्वाद पहिला मिळत असतो, तो आईचा घेतला पाहिजे, आई वडिलाचा आशीर्वाद. आईने त्या मुलासाठी काय काय केलेलं असतं, काय काय केलेलं असतं आईने.
मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळ, तुला नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळ, तुला नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला. मी तुला पाहून प्राण सोडले रे बाळ, तुला नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळ, तुला नाही पाणी पाजले, तुला नाही पाणी पाजले, तुला नाही पाणी पाजले. मधुवना तो ध्रुव गेला, आईने उपदेश केला. पहिला जीवनामध्ये गुरु कोण असेल तर आई हा गुरु आहे. सांग ना, तुकाराम महाराज म्हणतात, देवा सांग ना, ध्रुवाने तुझा साक्षात्कार करून घेतला पण जे पाहिजे तर दिलं नाही. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्या. तसा मी भक्त नाही, द्यायचा असेल तर हे दे, तुझा विसर न व्हावा. विठाला विठाला अरे खरा जीवाला विसर देवाचा झाल्यानंतर जीवाच्या पाठीमागं दुःख आहे. आणि जो देवाला विसरला त्याची फजितीच आहे. विसरली तया थोर झाली आणि पचतील खानी 84च्या, पचतील खानी 84. विसरली तया थोर झाली आणि पचतील खानी 84च्या, पचतील खानी 84च्या. आपण खऱ्याला विसरलेलो आहोत आणि खोटच डोक्यामध्ये आपल्याला. आपण खरं देवाला विसरलेलो आहोत. कोण नाही देवाला विसरलं वर हात करा. इथं उगं कीर्तनाला आहोत म्हणून गुलचाट बोलू नका. आपल्याला संसाराचा आठव आहे आणि देवाचा नाठव आहे. आपल्याला जास्त खोटं आवडतं का खरं? तुम्हीच तुमचा विचार करा. प्रश्न विचारत नाही मी. आपल्याला जास्त खोटं आवडतं, खऱ्याच्या पाठीमागं नाही. आम्ही तुम्ही या मायेच्या बाजारामध्ये आलेलो जीव आहे. मायेचं स्वरूपच असं आहे, नसलेलं दाखवते आणि असलेल्यावर आवरण टाकते. तिला माया म्हणतात. विठाला विठाला दिसतंय ते खोटं आहे, जगतच खोटं आहे. आमच्या ज्ञानोबारायाने याच्यावर लालशाहीचा शेरा मार मध्ये जर दृष्टिक्षेप केला तर आम्हा तुमची वृत्ती अधर्माकडे आहे. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषय गोंधळ गाज तसे. आणि खोटं आवडतं म्हणून वेळच्या वेळेवर पाऊस पडेना. धरणी मातेने पिके सोडली, गाई म्हशीने दूध देण्याचं कमी केलंय. मुलगा बापाचा ऐकाना, बाप मुलाचा ऐकाना, महाराज समाजाचा ऐकाना, समाज महाराजाचा ऐकाना. ज्याचा समाज ऐकतो त्याला फक्त फक्त आणि फक्त जरांगे पाटील म्हणायचं, त्याला जरांगे पाटील म्हणायचं. अजून आमच्या भागातले वानावरले झेंडे काढिनात लोक, अजून अजून काढिनात. विठाला विठाला आम्हाला खोटं जास्त आवडतंय म्हणून एका आमच्या संतांनी असं दोहा रचलेलं आहे. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. साधु संत को कोई नहीं माना, औरत को बहुमान, औरत को बहुमान, औरत को बहुमान, औरत को बहुमान. दुनिया आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे.
दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे आपल्याला खरं आवडत नाही. माता पिता को कोई नहीं माने. पुढचं हिंदी मला कळानच काही. कोण मानतंय हो आई बापाला, कोण मानतंय? पहिलं जन्मल्यापासून आई 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 आणि आईचा हात सुटला आणि बाईचा हात हातात आला की हे सांगितले तुम्हाला सुद्धा लबाड वाटले. आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई. म्हणून आपण खऱ्याला विसरलेलो आहोत. प्रत्येकाने आईच्या गर्भामध्ये नवस केलेला आहे की देवा मला सुखाने बाहेर काढ, मी 8वी न पाय हा माझा. सिग्नल पडलेला पा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. प्रत्येकाने आईच्या गर्भामध्ये नवस केलेला आहे देवा असा उलटा टांगलेला गर्भ होता, नवस केला मला सुखाने बाहेर काढ. देव म्हटले जर सुखाने बाहेर काढलं तर तू काय करशील? 8वी न पाय हा माझा नवस. प्रत्येकाने नवस केला. कोणी कोणी देवाचा नवस फेडला. वर हात करा. तुम्ही दोन्ही हात करता. सतत तुझंच नामचिंतन करल ते फक्त आणि फक्त केलं आमच्या तुकाराम महाराजांनी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि म्हणून खरा आठव असावा एक भगवंताचा. सर्व काम करताना सुद्धा भगवत नामचिंतन करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. देवा तुझा विसर होऊ देऊ नको. भगवान म्हटले जर माझा विसर नाही झाला तर काय करणार? अभंगाचं दुसरं गुण गाईन आबडी, गुण गाईन आबडी, गुण गाईन आबडी, गुण गाईन आब, गुण गाईन आबडी, गुण गाईन आबडी, गुण गाईन आबडी, गुण गाईन आबडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व. गुण गाईन आबडी, 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 गुण गाईन आबडी. ज्याला देवाचा आठव आहे तो नक्कीच भगवंताचं सतत नामचिंतन करतो आणि तेही आवडीने. भगवत नामचिंतन परमार्थामध्ये आवड असावी, नक्कीच सवड होत असते. आवडीने भावे, आवडीने भावे हरि नाम घेसी हा. आवडीने भावे, आवडीने भावे हरि नाम घेसी घेसी हरि भावे. आवडीने भावे हरि नाम घेसी, आवडीने भावे, आवडीने भावे, भावे हरि नाम घेसी, आवडीने भावे. 3 4 5 6 आवडीने भावे, आवडीने भावे हरि नाम घेसी हा. आवडीने भावे, 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 आवडीने भावे हरि नाम घेसी, आवडीने भावे, आवडीने तुझी भावे. चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू, नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू, नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू, नको खेद करू, हा नको 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 खेद करू. सर्व आहे तुझी चिंता त्यासे सर्व आहे, नका
खेदो करू नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको नको खेद करू करू कोणत्या गोष्टीचा नको खेद नको खेद करू नको खेद करू नको खेद करू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता कीर्तन उरक्त घेतो, नुसत्या चाली ऐकायच्या तुमच्या. गवते महाराज आणि आवटे महाराजाच्या नुसत्या चाली ऐकायच्या. सुंदर सुंदर सुंदर. हे मराठवाड्यातले हिरे आहेत. हिरा माहिले आहे तुम्हाला? हिरा हे मराठवाड्यातले हिरे पुणे जिल्हा नाशिक जिल्ह्यात हे गेल्याशिवाय सप्ते होत नाहीत. पण जिथं हिरा तयार झाला तिथली किंमत हिऱ्याची नसतीच. आता महाराष्ट्रात जरांगे बाबाची किंमत झाली. पण अगोदर जवळ उपोषण बरेच केले. आम्ही भेटायला आलतो तेव्हा म्हणले उगं नाटक हे नाटक हे. नारायणगडावर 500 मुलं घेऊन महिन्याला जरांगे पाटील येत होते. आताच लढा देतात असं नाही. जो मोठा ध्वज उभारला ते जरांगे पाटलांनी. आणि अनेक जिल्ह्यातले 500 मुलं तिथं तास 2 तास मिटिंग चालायची आणि ते स्वतःच चहा पाणी करायचे. आम्ही सुद्धा त्यांना पाणी सुद्धा नाही पाजलं, राम घालीत नव्हतो. पण आम्हाला ओळख नव्हती तेव्हापासून. 500 मुलाची मिटिंग जरांगे पाटलांनी. ते आत्ताच लढा देतात असं नाही, अनेक वर्षापासून हा लढा आहे. विठाला विठाला आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवड महत्वाची आहे, मग सवड होत असते. आवडीने जर नामचिंतन केलं तर आपली चिंता भगवंताला. आपण चिंताच करायचं काम नाही. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. भगवंताचा ब्रीद आहे, तुम मेरे नाम पर मैं तेरे काम पर, तुम तुम्हारे काम पर मैं मेरे धाम पर. भगवान म्हणतात तुम्ही माझ्यासाठी तर मी तुमच्यासाठी. जरांगे पाटील म्हणतात मी तुमच्यासाठी तर तुम्ही माझ्यासाठी. महाराष्ट्र धवळून काढला. कुठं कुठं सभा. आमच्या बीडला सभा झाली 3 वाजता. कुठं लोक जागे राहत. 3 वाजता बीडला सभा झाली. लोक तसेच तट्टत बसून जस काय देव यायचा आहे. अरे हे देवच आहे, देवच आहे. आम्ही आता जरांगे पाटलाचा एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलाचाच फोटो लागला. महाराष्ट्रामध्ये अनेक नेते मंडळी झाली, परंतु आमच्या मराठ्यासाठी एकच आणि एकच नेता, तो म्हणजे जरांगे पाटील. जरांगे पाटील, जरांगे पाटील. विठाला विठाला कुमारी हरि बार कुमार 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 बार कुमार. तुकाराम महाराजाकडे देव आले. हे काय मागून घेता? विसर पडू नका, आमक करा, तमक मागू नका. तुम्ही काहीतरी मुक्ती मागा, धन मागा. तुकाराम महाराज म्हणतात या अभिलाषाला मला पाडू नका. अरे इथं मोठमोठे आले जरांगे पाटील, तुम्ही उपोषण सोडा. किती खोके पाहिजे, या उपेक्षाला आम्हाला पाडू नका. तुकाराम महाराजा भंगाच्या 3ऱ्या चरणाला लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ति दान संपदा. न लगे